आपण आहे ना 18,000 मेन्शन्स नेलेले आहेत आणि हे आता इलेक्शन पर्यंत म्हणजे 13 तारखेपर्यंत ऍक्च्युली 13 तारखेला सुद्धा काम असतं. आय टेल यू काय काम असतं म्हणजे सो 13 तारखेपर्यंत आपले डेली मेन्शन्स हे साधारणतः 25,000 गेले पाहिजे. म्हणजे ते वलय येत राहतं की सगळीकडे ना डोक्यामध्ये हॅमर होत राहतं स्मिताताई डायरेक्ट इनडायरेक्ट कुठल्याही राईट. सो व्हॉट्सॲप हे सगळ्यात कन्व्हिनियंट माध्यम आहे. आपण आधी जर शेअर चॅट केलं असताना तर अजून मजा आली असती. नेक्स्ट टाइम आपण शेअर चॅटवर काम करायचं. कोणी वापरतं इकडे शेअर चॅट? येस सर. शेअर चॅट बघितलं तुम्ही? ऑपोजिशन शेअर चॅट किती व्यवस्थित वापरताय आणि जी पोस्टिंग व्यवस्थित असते. करेक्ट. आणि त्याचे डायलॉग वाले पण एकदम छान असते. ऍब्सोल्युटली. आणि हेच आमचं पण अनालिसिस आहे. करेक्ट. आणि शेअर चॅटचा ना युजर ग्रुप जो आहे तो 45 आहे ऍव्हरेज युजर ग्रुप आहे. म्हणजे आपले बाबा आजोबा आजी हे लोक शेअर चॅट वापरतात, फेसबुक नाही वापरत आहे. येस सर. खूप इझी आहे त्यांना. एकतर मराठीमध्ये आहे, पूर्ण ऍप मराठीमध्ये. सो एनिवे सो नेक्स्ट टाइम जर ते झालं ओके. सो तुम्ही डिसेमिनेशन तुम्ही व्हॉट्सॲपवर करता आणि जे कॉमेंट्स येतात. आता हे अक्षय तृतीयाचं पडलंय. तुम्ही फॅन पेजेस पण फॉलो करता स्मिताताईंचे? फॅन पेजेस तुम्ही फॅन पेजेस पण फॉलो करा. Yes. प्रायमरीली फॅन पेजेस अशासाठी की त्याच्यावर ना अटॅकिंग कॉन्टेंट पण आहे आणि जो कॉन्टेंट ऑफिशियली नाही स्प्रेड करतायत. Yes, sir. तर एक्झाम्पल अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा हे फॉरवर्ड करण्यासारखी गोष्ट नाही आहे ना. Yes. पण त्याचं जे ना फॅन पेजवरचं जे क्रिएटिव्ह Yes. बनवलेलं आहे ते असं बनवलेलं आहे की इकडे ती प्रथा आहे ना की स्त्री ही माहेरी जाते Yes, sir. अक्षय तृतीयेला. राईट. सो मोदीचा परिवार आणि मग मोदीचा परिवार असेल तर मग आपलं माहेरघर काय आहे? पार्लमेंट. येस. म्हणून स्मिताताईंना आपल्याला पार्लमेंटला पाठवायचं या अक्षय तृतीयेला असं क्रिएटिव्ह आहे. ते शेअर करा. हो सर. राईट. हे काल करून घेतलेलं आहे. सो ते शेअर करा. दॅट विल बी इफेक्टिव्ह. येस सर. ठीक आहे. आपण मी केवल फटकुरे जळगावचाच आहे प्रॉपर. भारतीय जनता पार्टीचं जे जळगावचं पेज आहे फेसबुकचं ते मी चालवतो आणि नमो भारत म्हणून आहे एक पेज आपलं. हो नमो भारत मध्ये त्याच्यावर पण मी पोस्टेस टाकत असतो. हो हो. नमो भारतला किती येतात रीच किती असतात एंगेजमेंट कसं? त्याच्यामध्ये डेलीच्या म्हणजे आपले फॉलोअर्स त्याच्यावर 692 आहेत. पण पोस्टिंग जर पाहिलं आणि ज्या पोस्टिंग माझ्या डेली पडतात त्या थ्रू जर लाईक्स वगैरे बघितलं तर त्याची रीच कमी जाते. असे बाकी 100-200 जण पण लाईक भरपूर कमी. त्याच्यावर नेगेटिव्ह कॉन्टेंट पोस्ट करा, अटॅकिंग कॉन्टेंट पोस्ट करा. त्याच्यावर नमो भारत अटॅकिंग कॉन्टेंट एक कोणीतरी संयोजन करा. तुम्ही करा ना संयोजन ऑफकोर्स. तुम्ही सरांना पाठवी. सर तुम्हाला निगेटिव्ह कॉन्टेंट देते. आपल्याला काय आहे सी स्मिताताई कशा आहेत आपल्याला माहिती आहे. ते डायरेक्टली कधी असं अटॅक नाही करणार आहेत. त्यांच्यासाठी आपण अटॅक करायचं आहे. येस सर. राईट. आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये आणि तुम्ही तर बघितलं तर लोक कसं अटॅक करतात. शेअर चॅटवर बघितलं ना कसं अटॅक करतात. राईट. सो ऍब्सोल्युटली सर तसंच आपल्याला टार्गेट करून आता हे प्रायमरीली जळगाव सिटीचं वरून आहे ना. राईट. आपण सिटी सेंट्रिक आणि ऍक्च्युली आता आपण लोकसभेचं पण ऍक्सेसिबल होतं. कॉलिंग वगैरे तो इकडनंच होतोय. राईट. किती डेटा आहे आपल्याकडे आता सर्व आघाडी मोर्चांचं प्रपोजलचा पूर्ण डेटा वगैरे त्याच्यानंतर बुक्स त्यांचा डेटा आहे. त्यांच्याकडे फॉलो त्याचं लिंक्स ॲप डाउनलोड झाले आणि त्याच्याकडे सुद्धा आपण करून घेतो. ठीक आहे. कोणाला काही इन्स्टॉलेशन इश्यूज येत असतील तर ते राजयोग पण देतो आपण. राजयोग तर ऑलरेडी सर पण पहिलेच करून दिला होता. लिंक्स कसं ऍक्सेस आपल्याला व्हाईट बोर्ड आहे. व्हाईट बोर्ड एक व्हाईट बोर्ड लावा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला टास्क रोजचं डोळ्यावर दिसेल. ठीक आहे. एक काय आहे आज महिला आघाडींना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याशी बोलायचं असेल तर मला सांगा किंवा अमेजी किंवा कोणी एक जण महिला आघाडींशी बोलते. आपण एक वलय सुरू करायचं आहे की स्त्री शक्ती हे आपल्याला परत आणायचं आहे. ठीक आहे. ते राहुल गांधी बोलले ना हम एक शक्ती से लढ रहे हैं. ते परत आणायचं आपल्याला की काय तुम्ही शक्ती बरोबर करेक्ट. तर आपण आणि आपल्याकडे लेडी उमेदवार आहे. जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये दोन्हीकडे लेडीज उमेदवार आहेत. करेक्ट. सो तो विचार करता महिला आघाडींकडनं हे करायचं आहे की त्यांना थोडं ट्रेनिंगची गरज कदाचित पडू शकते. लाईव्ह जायचं आहे 12 तारखेला महिलांनी. जास्तीत जास्त महिलांनी त्याचं प्लॅनिंग आजपासून करा. जास्तीत जास्त महिलांनी लाईव्ह जायचं आहे. स्मिताताईंना टॅग करायचं आहे आणि सांगायचं आहे की मी शक्ती सोबत आहे. ते एक स्क्रिप्ट आपण बनवलेलं आहे. 4-5 स्क्रिप्ट बनवलेले आहेत. ते स्क्रिप्ट अमेजींना पाठवतो, तुम्हाला पाठवतो. राईट. त्या ह्याच्यापासून आहे ना
लेडीज हे लाईव्ह गेल्या पाहिजेत सर्व एज ग्रुपच्या स्वतःच्या पेजवर लाईव्ह गेल्या पाहिजेत. टॅग स्मिताताईंना करायचं आणि सांगायचं मी स्मिताताईंसोबत, मी मोदींसोबत. ठीक आहे. आणि जे काय आपण पोस्टिंग करतोय ना ते आता नॅशनलकडे न्यायचं आपल्याला. राईट. लोकल उमेदवारांवर लोकल उमेदवारांपेक्षा आपण मोदी वर्सेस राहुल मॅक्सिमम आपण टार्गेट केलं सुरुवातपासूनच बाहेर मागचे बघितलं म्हणजे मोदी सुरुवातपासून मोदीजींना मेन्शन करूनच करतोय. अमित शहाजींना अटॅक करतोय आपण. जे नड्डाजींना आपण अटॅक करतो ते कंपल्सरी आणि भारतीय जनता पार्टी केंद्राला आपला पेज जास्त करून माझं आज करून मेन्शन करायला लागतो सगळ्यांना. आणि कॉमेंट्सला सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही मोदीजींना तिकडे अटॅक करा म्हणजे ॲट अ टाइम आपल्याला दोघांना आणि जे क्रिएटिव्ह आपण इकडे बनवतो एक क्रिएटिव्ह बनवून क्रिएटिव्ह तिकडनंच येतात ना म्हणजे तिकडचं ते तिकडे पुण्याला पाठवलं आहे तिकडनं पण ते पण बघतो. अक्षयला बोलू ना, अक्षय इम्पॉर्टंट आहे. हे ठीक आहे पण फोनवर प्रकाशन ते नंतर बघून येते. आपण हा सेटअप बघू देतो ना. सो ठीक आहे. पण त्यांच्यावर कम्युनिकेट प्रायमरली आपण जे कमेंट्स करतोय ते खूप प्रो मोदीजी कमेंट्स करा. जो राम को लाए हैं हमको लाएंगे 370 सीए बद्दल मेन्शन करा कारण हे लोक सीएचा खूप जास्त संभ्रम सर आता पसरवतात. नंदुरबारला एक लाईव्ह सभा हो. झाली त्याच्यावरती म्हणजे खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स आले आहे की मतलब रामाच्या नावावर राजकारण करताय तुम्ही करताय. हो, असं. हो, बघितलं. मग मी त्यांना एक कमेंट केली की तुम्ही रामाला नका राजकारणामध्ये आणू असं. हो आणि राम सगळ्यांचाच आहे. हो. तुम्हाला राम Plus ते सगळं. हिंदू आहे. Plus ते हिंदू आहे, आम्ही सर. थोडी ना अडवलंय तुम्हाला. तुम्ही वापरा राम. Yes. आणि ते हिंदू आहे तरी ते रामांना मध्ये टाकताय असं. सो गुड. असं करत राहा. किती कमेंट्स आपण साधारणतः दिवसभरात करतो? तरी नाही सगळ्याच पोस्टला करतो सर. दिवसाच्या न्यू पोस्ट येतात ना सर्वच पोस्टला लाईक फॅन पेजेस फॉलो करा आणि फॅन पेजेस नोट डाऊन मधला करा. हे कॉन्टेंट सगळं घ्या. नुसतं नाही. नोट डाऊन करून घ्या. सगळं नोट डाऊन करा Fan आणि pages वर इम्प्लिमेंट आज संध्याकाळी आपल्याला दिसलं पाहिजे. आपण तो व्हाईट बोर्ड लावतोय सरांना आपल्याला. महिला 12 तारखेचं प्लॅनिंग करून घ्या. डेफिनेटली 12ला मॅक्झिमम महिला संध्याकाळपासून ते 13 तारीख सकाळपर्यंत मॅक्झिमम महिला या लाईव्ह गेल्या पाहिजे. म्हणजे 100-200 महिला जळगावातनं जर लाईव्ह गेला ना तर तो ऑटोमॅटिक ट्रेंड बनेल. ठीक आहे. जेवढे जेवढे ग्रुप्स आहेत ना तुमच्याकडे महिलांचे बचत गटांना जोडा. हरकत नाही. महिलांचा मोठा रिच नाही आहे पण त्यांना लाईकिंग म्हणजे जे म्हणतात ना, त्यापेक्षा सोशल मीडिया महिलांचा महिलांचा खूप ऍक्टिव्ह असतो. लाईव्ह ऍक्टिव्हिटी सुरू केल्या आता मागे 3 वर्षापासून म्हणजे कंटिन्युअसली आपण त्यांचे स्वतःचे लाईव्ह इश्यू असतात आणि ते बाईट्स व्हिडिओ बनवून शेअर कालचं करतात पण आपण प्रत्येक bite ऍक्टिव्हिटीवर. घेतलं. आता आखाजीचं बाईट आपण 3 दिवस आधीच पब्लिश केलं महाराष्ट्राच्या पेजवर सुद्धा प्रदेश सचिव महिला मोर्चा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह आपण घेतोय. एक काम करा ना. मला आहे ना आज एक 5-6 महिलांचे असे बाईट्स द्या. फोनवरचे बाईट्स पण चालतील मला की अगेन्स्ट संजय राऊत. संजय राऊत म्हणाला ना की मी मोदींना महाराष्ट्रात गाडी राईट. तर त्याचे ना एक 5-6-7-8 महिलांकडनं अगेन्स्ट बाईट्स घ्या. असे चिडलेले बाईट्स घ्या. 5 जणांना आपण आहेत आता काल झाल्या त्याच्यातल्या मी सॅम्पल्स पाठवले. तिघी जणींचं बाईट देऊन टाकले आहे ना. ते आलेले आहेत आता इथे. नाही, त्या शिवसेनेच्या आपल्या होत्या. आणि एक त्या जी नहीं मैं डीएम पे आपका है पाहतो नंतर सांगते जरा. जी वो जहाँ पे आप छोड़ के गए थे ना वहाँ पे हाँ मेरे को वो